नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे आणि तो ट्विस्ट बघण्यासाठी अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूया आजच्या भागामध्ये नेमकं काय घडलं आहे. आता जो शूटर असतो तो ज्या मंजूच्या घरी येतो आणि मंजूच्या घरी आल्यानंतर लगेच मंजूच्या आई त्या शूटरच्या कानाखाली हाणते आणि खूप हाणत असते. तिला खूप राग आलेला असतो कारण तिच्या मुलीमागे अगोदरच खूप टेन्शन आहे. आता तिला असं वाटतं की हा पळून गेला ना, अजून टेन्शन वाढलं. तर ती म्हणते की काय रे, का पळून गेलास तू? अरे माझ्या मुलीला किती टेन्शन आलं माहिती का? आणि ती त्याला खूप हाणते. तर लगेच तो म्हणतो की हे बघा, माफ करा, माझीकडून चूक झाली, पण आता काही झालं तरी मी हे घर सोडून कुठं जाणार नाहीये. मी ह्या घरातच थांबणार आहे. तर आत्या त्या खूप घाबरतात. आत्या म्हणते की आपल्या घरात थांबणार आता आपण काय करायचं? त्या तर खूप घाबरतात कारण त्यांना असं वाटतं काही केलं तरी हा शेवटी शूटर आहे, यांनी आपल्याला काही केलं तर काय करायचं. तर आता इकडे जी मंजू असते ती पोलीस स्टेशनला आलेली असते. तर आता ते पोलीस स्टेशनला सत्याला जीव पण देत नाही. तर जी मंजू आहे तिला ते ठाकूर साहेब म्हणतात की इथे मी पाणी सांडलंय, टेबल बुट्ट माझं सगळं पुसून काढितलं. आणि ते मंजू म्हणते की मी सत्यासाठी काही करायला तयार आहे, पण माझ्या अंगावरती वर्दी आहे, मला वर्दीचा अभिमान आहे, मला मान आहे माझ्या वर्दीचा, त्यामुळं मी नाही करू शकत. तर तो म्हणतो की बघूया तुझ्या नवऱ्याची तुला गरज आहे की वर्दीची? तर लगेच तो म्हणतो की माझ्या अंगावर वर्दी, तुझ्यापेक्षा 3 स्टार आहे माझ्या खांद्यावर, त्याचा फायदा तर मी घेतलाच पाहिजे, तर त्यामुळं तू त्याला पुसून काढ. तर लगेच ते मंजूला पुसायला सांगतात. तर मंजूला असं वाटतं की सत्याने घरचं जेवण करावं. तर आता मंजू घरी येते. घरी आल्यानंतर त्या शूटरला जेवायला वगैरे देते. तर जेवायला दिल्यानंतर आता मंजू म्हणत असते की पोटभर जेवण कर, तुला काय पाहिजे असेल तर सांग. आणि मंजू म्हणते की पोटभर जेवण करत जा आणि तू कशाचं टेन्शन घेऊ नको, मी आहे तुझ्यासोबत, तुला काही होणार नाहीये. तर लगेच तो शूटर म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही हे सगळं कशासाठी करताय, तुम्हाला माझ्याकडून जबाब हवी ना, तुम्हाला असं वाटतंय ना मी कोर्टात कबूल करावं सगळं काही, पण मी हे कधी करणार नाहीये कारण की माझा जीव धोक्यात येईल, हे असं मी कधीच करणार नाही. तो मंजूला स्पष्टपणे बोलून दाखवतो. तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की आता मंजू काय करेल. त्या शूटरला सोडून देईल की त्या शूटरला ती म्हणेल की तुम्ही ते सत्य सगळं काही पिक्चरमध्ये सांगा. आता बघूया हे काय होईल. हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.